श्रावणाचा पवित्र महिना आणि त्यातही श्रावण सोमवारचा दिवस म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऊर्जेची पर्वणी। आज आपण आलो आहोत पावन अशा नागेश्वर मंदिरामध्ये, जिथे प्रत्यक्ष महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन मन तृप्त झाले। हर हर महादेव। मित्रांनो, मी पूर्वीपासूनच मारुतीचा भक्त आहे। मारुती हे माझं आवडतं दैवत आहे आणि माझं आज भाग्य मला लाभलं, तुमच्यासोबत मला मारुतीचं दर्शन होत आहे। आम्ही आज प्रदर्शन करतोय जसं जिंदगी ना मिले दोबारा। क्या बात है, क्या बात। मारा सर उडी मग चला होऊन जाऊ दे प्रात्यक्षिक। दादा इथं किती फूट पाणी आहे? सर 30 फूट पाणी, 30 फूट। गवडी सर, जय भोलेनाथ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आणि माझे मित्र मिळून एक भन्नाट ट्रिप केली आहे। आपण आलो आहोत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी, श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर अज्ञाळ बंगला। शिरपूरपासून साधारणतः 21 किलोमीटर व चोपड्यापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावर असलेला सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे एक अद्भुत ठिकाण आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्रतिम मंदिराची सफर घडवतो मित्रांनो। फायनली आपण आता मेन गेटवर येऊन पोहोचलेलो आहे। तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रावण मास निमित्त आलेल्या सर्व नागेश्वर भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। कसं वाटतं नागेश्वर मध्ये येऊन? एकदम अति उत्तम। कितवा प्रसंग आहे सर तुमचा? पहिलाच प्रसंग आहे? आलेला आहे मी इथे। क्या बात आहे। आनंद वाटला सरांच्या गाडीमध्ये फिरता फिरता आलेलो आहे मी। ओके आता पुढे काय सर, आता पुढचं दृश्य पाहून घ्या, एकदम अप्रतिम दृश्य आहे। अगदी नेचर मध्ये जाऊ आपण आता। चला। 8 दिवसात दुसऱ्यांदा येतोय। हा, मागच्या वेळेस आलो होतो। मागच्या रविवारी आलो होतो या ठिकाणी। तर मित्रांनो पहा, आता आमचे पीजी पाटील सर, आदरणीय गवडी सर, घनश्याम सर, आता इथं आम्ही नारळ विकत घेतलेलं आहे आणि गवडी सर पण आहेत, आजी ते असतायत। तुमचं गाव आजी कुठलं आहे? नागेश्वर, बरोबर। हे साऊथ इंडियन हिरो गवडी सर काहीतरी कुछ बुजतायत माझ्याबद्दल। शिरपूरहून किंवा चोपड्याकडून इथे येणारा रस्ता दोन्ही बाजूंनी निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे। आम्ही सर्व मित्र गाडीने हा प्रवास केला आणि वाटेतलं वातावरण एवढं भारी होतं की विचारू नका। ऊसाच्या रसाचा आस्वाद घेताना आम्ही, तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, मनोज पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर मार्केट आता गजबजलेली आहे, कारण की श्रावण महिना सुरू असल्यामुळे या ठिकाणी यात्रा असते मित्रांनो। सुंदर असा आकर्षित सभामंडप तुम्ही पाहू शकतात। आत्ता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे। असे सांगितले जाते की 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत या मंदिराची उभारणी व जीर्णोद्धार करण्यात आला। येथील पायरी मार्गाला श्रद्धापथ असे म्हटले जाते। मंदिराचा परिसर अतिशय पवित्र असून येथे आल्यावर वेगळीच ऊर्जा जाणवते। खानदेशसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही अनेक भाविक येथे नतमस्तक होण्यासाठी येत असतात। या मंदिराचे एक मोठे आकर्षण म्हणजे येथील गोमुख कुंड। पायथ्याशी असलेल्या या गोमुखातून 12 महिने पाण्याचा खंड प्रवाह वाहत असतो। आज तुम्हाला इथे आपण नागेश्वरला दर्शनाला आलेले आहे। तुम्हाला कसं वाटलं? अप्रतिम वाटलं आणि वातावरण जे आहे एकदम हिरवगार वातावरणात आपलं त्या ठिकाणी आपल्याला मन शांती लाभते। रोजच्या ज्या जॉबच्या ताणतणावामधून आज आपण इथे थोडं मन सोपं वाटतं। आधी तुम्ही आलेले होते का नागेश्वरला? हो, आलो होतो त्यावेळेस कधी नाही आलो। त्यावेळेस आणि याच्यात आता काय फरक जाणवला? त्यावेळेस असं इतके हिरवगार किंवा इतकी प्रगती झालेली नव्हती, पण आता थोडंफार प्रगती झाली आणि थोडंफार वातावरण चेंज झालं। मित्रांसोबत तुम्ही पहिल्यांदा आलेले हो, कसं वाटलं मित्रांसोबत येऊन? आनंद वाटला। चला मग जाऊया पुढे। चला। नमस्कार घनश्याम सर। नमस्कार नमस्कार। आधी आपण गौरी सरांना काही प्रश्न विचारले, त्यांनी आपले अनुभव सांगितले आम्हाला। बरं, मला तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायचे आहेत। मला पण वेगळे उत्तर द्यायचे आहेत। पण मला असं विचारायचं आहे का भविष्यात येऊन तुम्ही हे जे निसर्गरम्य आहे सगळं वातावरण, त्याच्यात प्लॉट खरेदी करणार का? मी फार छोटा माणूस आहे, माझ्याकडून एवढे खरेदी होणार नाही। देवाचे ठिकाण आहे आणि आपण तिथं फक्त दर्शन घ्यायला पाहिजे आणि दर्शन घेऊन जायला पाहिजे। आता मी तुम्हाला तुम्ही म्हणताय खूप गरीब माणूस आहे, सगळी गोष्ट आहे,
बापूंसारखी तुम्हाला जर साथ भेटली तर तुम्ही नक्की करणार का? नाही, देवाकडे आपण काही वेगळं करू शकत नाही. आपण देवाकडे फक्त श्रद्धेने एक नमस्कार करू शकतो. वा वा वा. क्या बात आहे, खूपच छान विचार आहे. चला मग आता या सर, या ओल्या हातून पिऊन घ्या. एकदम छान निघाला सर नारळ. क्या बात आहे, देवाची कृपा माझ्या. क्या मग येत आहे सर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेले श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर शिरपूर जवळील अजनाड बंगला गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. श्रावण महिना सुरू असल्यामुळे या ठिकाणी भव्य यात्राही सुरू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असा मंदिराचा परिसर. ओके सर. मित्रांनो, मंदिरावर तुम्ही पायऱ्यांच्या किंवा या रस्त्याच्या माध्यमातून 4 किंवा 2 व्हीलरने येऊ शकतात. मंदिर परिसरात सुंदर असा एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी बोटिंगची सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. चला तर मग आता आपण बोटिंग करूया. तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही. हो, हो, पाणी. पाणी रे पाणी तेरा गाणं बोला. बोला ना गाणं सर, गाणं बोला नाही का? हां, हिंदी. चला. हां, कुठलं पण बोला. हां, महाजन सर गाणं बोला. क्या बात. पानी रे पानी तेरा रंग कैसा. हाँ, आम्ही आज प्रदर्शन करतोय जसं जिंदगी ना मिले दोबारा. क्या बात है, क्या बात. मारा सर उडी मग. चला होऊन जाऊ दे प्रात्यक्षिक. दादा इथं किती फूट पाणी आहे? सर 30 फूट पाणी. 30 फूट गवडी सर. 30 फूट दादा बोलतायत. तर मित्रांनो, दादा सांगतात की 30 फूट पाणी आहे आणि यांच्या सर्वांमध्ये फक्त मलाच पोहता येतं, कारण की मी अनेर नदीच्या काठावर राहिलेलो आहे तोंड्याला, त्याच्यामुळे मला येतं सर थोडा पूर. निसर्ग तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असं दृश्य. पाणी खाली. पाणी. गवडी सर पाणी उडवा. उडा पाणी. पाणी उडवताना
सुंदर असं दृश्य मित्रांनो. नागेश्वर तिकडं मंदिर नागेश्वर. आमचे पी.जी. पाटील सर, आमचे विकी शर्मा, घनश्याम सर, गवडी सर आणि प्रसाद महाजन सर बोटिंगचा आनंद घेताना. सर असं तोंड करा तुम्ही. महाजन सर पाठ करू नका. गवडी सर हे उत्तम पोहणारे व्यक्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही अडचण नाही. हो, तुम्हाला वाचू शकतो सर. आयुष्य जगताना थोडा क्षण माणसाने स्वतःसाठी काढला पाहिजे. क्या बात आहे. सर आजपासून तुम्ही मित्र झाले मग. सर काही बोलणार नाही ना. सर रेकॉर्ड करून घ्या तुम्ही. सर डील झाली आपली आता. पहिले तुमच्यावर कॅमेरा याचं मारतो मी ना. करायचे नोट डाऊन करावं सर. कसं आहे तुला फील्ड व्हिजिट म्हणून वरून आणण्यासाठी चांगला आहे. हॉस्पिटल गेलं ना नाही. वरून आणण्यासाठी चांगला आहे विजिट. मित्रांनो, मी पूर्वीपासूनच मारुतीचा भक्त आहे. मारुती हे माझं आवडतं दैवत आहे आणि माझं आज भाग्य मला लाभलं. तुमच्यासोबत मला मारुतीचं दर्शन होत आहे. चला तर मग जाऊया. ₹60 पावशेर. अर्धा किलो. इकडे पण घेऊन या मासा. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत, पाहू शकता मित्रांनो. आणि आता गवडी सर भारूड म्हणून दाखवते. तर मित्रांनो, आम्हाला लागली होती भूक. चला तर मग आता जेवण घेऊयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती.